मित्रांनो पूजाला काहीतरी झालेलं आहे. अयो तकले झाले ग माझा बाबू. जे झाले जो रोग झाले त्याच्यावरचे स्पेशलिस्ट. तुझ्या गोळ्या दाखवू का? मला माहिती पण मला वाटतं की सांगायला लाजायचं काय याच्यामध्ये. सांग ना, कदाचित डॉक्टर एखादा आपले व्हिडिओ बघत असेल तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चाललोय पंचीचं म्हणजे आविराचं जावळ काढायला. बरेच दिवसापासून काढायचं होतं पण वेळ भेटत नव्हती. तर आज फायनली तिला वेळ भेटत नव्हती म्हणजे काय आळशीपणा, अजून काय बाकी काय नाही. तर आता चाललोय. मम्मी गेल्या पुढं तिला सलूनमध्ये घेऊन. तर मी चाललोय आता पाठून. आणि सोबतच पूजाला डबा द्यायचा आहे. तिचं ऑफिस बिल्डिंगच्या खालतीच आहे, म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. तिथं जाऊन तिला डबा देतो आणि प्लस अविराचं जावळ काढून येतो. तर मित्रांनो हे बघा, हे गेट मॅक्स फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड हे पूजाचं ऑफिस आहे, जिथं फायनान्स रिलेटेड काम होतं. लोन बिन प्रोव्हाइड करतात. लय दिलदार आहे. पैशाची कोणाला कमी फील होऊ देत नाही. सगळ्यांना श्रीमंत करून टाकते. तर फोन केला, बाहेर वाट बघत बसलो आहे. हा बा आली. किती उशीर ग फोन करून? क्लायंट होतं. हे बघा ही मॅडम ऑफिसची, वाटतंय का मॅडम? छोटीशी मॅडम. छोटीशी मॅडम. तुझं ऑफिस दाखवायचं होतं तेव्हा. आता हिच्या ऑफिसच्या समोर जाणार नाही मी, माहित आहे. म्हणून तर मी तुझ्या गेटच्या समोर नाही आलो, बाजूला उभा आहे. खाऊन घे हां, आणि काळजी घे. काळजी घे, दवा पाणी घे खाऊन. टाटा कर. जा चल. पंचीला आहे ना इथं सलूनमध्ये घेऊन गेलोय जावळ काढायला. मम्मी घेऊन गेल्या तर मी चाललोय तिकडं, कारण पकडायला लागेल ना, धिंगाणा करेल. आहे ना, मी चाललोय तिकडं. चला हां, जा बाय. आता आलोय सलूनमध्ये आरूचे केस कापायला. हां, आरू खूप एक्सायटेड आहे. कसं वाटतंय पंची? ए पंचा, तुझी सगळी केस जाणार का? तू टकली हो ना तू, टकली. ए कशी बघत बसलं. टाकली हो ना तू, आता टाकली. सगळे केशू निघणार आता तुझी, एकदम टकलो हेवाळ होणार. ओ मम्मा, केस निघले म्हणजे सोन्याची. हा अयो तकले झाले ग माझा बाबू. और इतना स्वभाव अच्छा था सर. उस गांव में अच्छा बाबा लोग था ना, पंडित, वो उसको दान देता था. इतना अच्छा औरत नहीं देखा. आरू बघ ना, किती पहिलंच बाळ बघतो. एवढे शांत नाही, किती बाळ रडतात. हा अरे देखो, मुंडी भी नीचे करती हो. हा ना. ओ मम्मा, सोने बाल कुठे गेले तुझे? ए पिलो, केस कुठे गेले गायची माझ्या? स्वतःला आता आरशात बघेल तेव्हा मग कसं वाटेल तिला? हा ना. ओ आरू इकडे बघ. तुझे केस कुठे गेले आय? ओ तुझे शोने आले. काय केलंस तू? कुठली कॅप? सिरॅमिक कॅप. ते काय असतंय? दाताची कॅप असते. रूट कॅनरची. काय झालं तुझ्या दाताला? कीड लागल्या? ए नाही खायचं. अच्छा त्याला देतात. दे काकाला दे. काय दे मला दे. हे नाही खायचं तू. नाही तेलकट आहे, तू नाही खायचं. तू
बोला काय बोलू ते पूजा. मी काय ऐकलं तू आजकाल दही भातावर जगतेस. डाळ भात दही भातावर दिवस काढायला आल्यास का ग? सांग ना ह्याच्या मागचं कारण काय? डायटिंग वर आहे. स्लिम अजून किती स्लिम होणार? देवाने स्लिम करून पाठवलं तुला या जगात. अजून किती स्लिम होणार आहेस तू? फॅट वाढवण्यासाठी डाएट चालू आहे. असला डाएट कोणी ठेवलेला? सांग ना काय झालं तुला? पूजाला मित्रांनो पूजाला काहीतरी झालेलं आहे पण ते नाही सांगू शकत. कशा काय झालंय? ती का डाळ भात खात्या? ती का दही भात खात्या? काय प्रॉब्लेम चाललाय? नक्की काय झालं तिला? तू सांगतेस का? अगं फॅमिली जशी आपण फॅमिली तशी ही पण फॅमिली आपली. सांग. सोल्युशन भेटल. अगं सोल्युशन जे पण तुला सिरियसली नको हो. मला सांगायचं ना आधी लग्न झालं मी जाम सिरियसली घेतलंय तुला. तूच बोलली ना डोंट टेक मी सिरियस. नको घेऊ. अगं मी सांगते कदाचित आपल्या फॅमिली युट्यूबच्या फॅमिलीमध्ये ना एखादा डॉक्टर असेल. एखादा डॉक्टरही व्हिडिओ बघत असेल ना. सांग काय डॉक्टर वकील कोणी पण व्हिडिओ बघत असतील. हा तर कदाचित डॉक्टर एखादा डॉक्टर असेल कदाचित ते तुला सांगतील की बाबा या ह्याच्यावर असं सोल्युशन आहे. सांगितल्याशिवाय कसं लपून कसं चालणार ग? हा लपवायचं काय? सांग ना बिंदास. अगं व्हिडिओ बनव सांग. अगं एखादे डॉक्टर असतील व्हिडिओ बघणारे कदाचित तुला जे झालंय जो रोग झालाय त्याच्यावरचे स्पेशलिस्ट. काय झालंय? पूजाला एक रोग झालाय असा खुफिया रोग आहे जे सहनही होत नाही सांगताही येत नाही. असा रोग झाला मित्रांनो जो सहनही होत नाही सांगताही येत नाही. बघा असतं बघा किती खुश झाली मम्मी माझी. अच्छा इथे रूट दात काय ते सगळं जाऊ दे. सांग ना तुला. हा अगं सोल्युशन भेटेल ग. कळू दे तुला नक्की झालं काय? परवाच्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेलो त्या डॉक्टरने नक्की काय सांगितलं तुला? असलं काय जे तुला सांगता येत नाही? मस्करी आहे. तुझ्या गोळ्या दाखवू का? मला माहिती पण मला वाटतं की सांगायला लाजायचं काय याच्यामध्ये? सांग ना कदाचित डॉक्टर एखादा आपले व्हिडिओ बघत असेल. हा मम्मी ते पण बोलू ना. सहन पण होत नाही सांगता पण येत नाही. ठीक आहे चालेल चालेल चालेल. तर मित्रांनो तुम्ही गेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळे गेस करू शकतात. गेस करून सांगा काय असेल आणि तुमच्यानुसार त्याचा उपाय पण सांगा. जर एखादा डॉक्टर असेल आमच्या आपल्या फॅमिलीमध्ये तर सोल्युशन पण सांगा. रोग पण तुम्हीच ठरवा आणि त्याच्यावरती सोल्युशन पण तुम्हीच सांगा. आजार पण तुम्हीच सांगा. त्या आजारपणावरती सोल्युशन काय ते पण तुम्ही सांगा. कारण जो आजारपण आहे तो आम्हाला सांगण्याची परमिशन नाही तर आम्ही नाही सांगू शकत. हा पूजा ठीक आहे असं चालेल ना? बघूया कोण किती काय गेस करते माझ्याबद्दल. मला पण छान वाटेल कोण काय गेस करते आणि काय सजेशन. आणि हिंट देतो हिला ना डॉक्टरने दही भात वगैरे खायला लावलंय. चास बीस प्यायला लावलंय. तिखट खायला बंदी आहे आणि नॉनव्हेज खायला बंदी आहे. तर समजून घ्या आणि सोल्युशन सांगा. काय नॉट फेअर? काय रे मजा घेतोय का? कोणावरही वेळ येऊ शकते. सगळ्यांवर वेळ येऊ शकते. आपलं झालंय विषय संपलाय. तुझं झालंय? मला येऊन गेले
तुला होऊन गेले होऊन गेले. मग तू सांगितलं नाही आम्हाला बागा होतो ए काहीतरी कंड होत आहे चेंबूरला. चल मग हे काहीतरी भलतच बोलायला लागलाय तुला कसं झालं मग मला हे शी, मला सापाचं आठवायला लागले. लहानपणी आपण माहित नाही म्हणजे मार. मारेस तू, मार. झाले तो, मारो. अरे अरे बघ हे अरे ते जंतू पोटात झाले ते. पूजा त्याला काय झालं तर माहितीये का साखर गोड खाऊन खाऊन ना हो हाता एवढा किड्याच्या ढोंगणात बाहेर आला आम्ही ना इथं बोला की आता. आम्ही बोलू तुमचं बोलू वहिनीचं. नाही. साप वाक्याला खाता. आम्ही आमिसला चेंबूरला राहत होतो बाथरूम मध्ये जाऊन शी करत होता एवढा मोठा साप बाहेर द्यायला साप म्हणजे एवढा मोठा किडा हाता एवढा रडत बसलेला पप्पाला माझ्या काळजी की माझा मुलगा अजून आला कसं नाही एवढी मोठी लाईन आहे का तेव्हा सार्वजनिक शौचालय मध्ये जात होतो आम्ही एवढी मोठी लाईन पप्पाला मग काळजी की बाबा मुलगा आला का नाही नंतर माहित पडलं की मुलगा बसला आतमध्ये रडत रडण्याचं कारण की गोड खाऊन खाऊन एवढा मोठा किडा झाला आता एवढा 1 फुटाचा बरोबर ना मम्मी, ते सांगा ना, बाहेर येतं का नाही? त्याला त्याच्या पप्पालाच माहिती, मला नाही. तर असे सगळे सीन आहे तर तुम्हाला मी जे विचारले ते सोल्युशन सांगा नक्की तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला काही विचारायचं असेल आम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कमेंट करा लवकरच क्वेश्चन आन्सर व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ तर चला बाय बाय आणि सांगितलेल्या गोष्टीचं सोल्युशन द्या नक्की बाय बाय